मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच 1,00,000 रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राज्यातील मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिंग, दानखनी, मांग, मांग, महाशी, मदारी, राधे मांग, मांग, गारुडी, मांग गोराडी, मादंगी आणि मादिगा अशा विविध जातीमधील गरजू घटकांना आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंतची थेट कर्ज योजना। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले की या योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही कर्जाची मर्यादा होती 25,000 वरून 1,00,000पर्यंत आणलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रकल्प मूल्य 1,00,000 करण्यात आलेले। महामंडळाचा सहभाग हा 85,000चा असणार आहे, अनुदान 10,000चा असणार आहे, तर अर्जदाराचा सहभाग 5% अर्थात 5,000 रुपयाचा असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्जदारांना लाभार्थ्याला 4% व्याजानं 3 वर्षासाठी अर्थात 36 हप्त्यामध्ये हे कर्ज उपलब्ध करून दिले जातं आणि याच्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरता विविध जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 27 डिसेंबर 2025 पासून हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी 2026 पर्यंत, तर काही जिल्ह्यामध्ये 27 जानेवारी 2026 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। आपण जर याच्यासाठी गरजू असाल, होतकरू असाल, तर आपण आपल्या जिल्ह्याच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालयामध्ये संपर्क साधून आवश्यक असलेल्या कागदपत्रासह अर्ज सादर करू शकता। धन्यवाद।